नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत. तामिळनाडूमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे. संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत हे देखील या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. बिपिन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील हेलिकॉप्टरमध्ये होत्या. या हेलिकॉप्टरमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी सुद्धा प्रवास करत होते. कोइंबतूरच्या सुलूर आर्मी बेसवरून कुन्नूर इथं जाताना MI-17 V5 हे हेलिकॉप्टर कोसळलं, क्रॅश झालं. लष्कराच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी या MI-17 V5 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. घटनास्थळी तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं. मात्र अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्या कारणामुळे तिथं पोहोचण्याला अनेक अडचणी आल्या. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. बिपिन रावत त्यांच्या पत्नीसह वेलिंग्टनमध्ये एका कार्यक्रमासाठी गेलेले होते. वेलिंग्टन इथं सशस्त्र दलाचं महाविद्यालय आहे. त्या ठिकाणी CDS रावत यांचं लेक्चर होतं आणि तिथून ते कुन्नूरला परतत होते. कुन्नूरहून ते दिल्लीला रवाना होणार होते. मात्र त्यापूर्वी घनदाट जंगलामध्ये ही दुर्घटना झाली. दिल्लीमध्ये आताच्या क्षणाला कॅबिनेट बैठक सुरू आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची माहिती दिलेली आहे आणि या प्रकरणी आता चौकशीचे आदेश दिले गेल्याचं हवाई दलानं सांगितलेलं आहे. मात्र ही दुर्घटना नेमकी कशी झाली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. प्राथमिक माहितीनुसार तांत्रिक कारणामुळे ही दुर्घटना झाली असावी असा अंदाज आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात झालाय. तामिळनाडूच्या कुन्नूर इथं हा अपघात घडलेला आहे. कोइंबतूर इथल्या सुलूर आर्मी बेसवरनं हे हेलिकॉप्टर निघालेलं होतं. कोइंबतूर ते सुलू दरम्यान कुन्नूर इथं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टरला आग सुद्धा लागलेली होती. या हेलिकॉप्टरमध्ये 14 जण होते. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. CDS बिपिन रावत हे जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळतेय. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत. प्रशांत, मोठी दुर्घटना आहे. 5 जणांचा आतापर्यंत या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. CDS बिपिन रावत यांच्यावर उपचार सुरू असल्याचं समजतंय. प्रशांत, काय अपडेट? बरोबर, ज्या पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे, या संपूर्ण ज्या हेलिकॉप्टरच्या अपघातामध्ये 5 जण दगावलेले आहेत. ते 5 जण कोण आहे याची ओळख अजूनही केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केली नाही आहे. या हेलिकॉप्टरमध्ये जवळपास 14 जण होते. त्यामध्ये त्यांची सहकारी, त्यांच्या पत्नी आणि त्यासोबत इतर सुरक्षा जवान असे 14 जण होते आणि 4 जणांचा क्रू स्टॉप असे साधारणतः 14 जण या हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि सोबतच यामध्ये या घडीला 5 जण ही दगावल्याची माहिती पुढे आलेली आहे. 3 जण जे आहेत ते अति गंभीर म्हणजे 85% जळाले असल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि सोबतच राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संपूर्ण घटनेचा गोषवारा दिलेला आहे. त्यानंतर ते बैठकीमधूनच ते आपल्या मंत्रालयात निघून गेले. राजनाथ सिंग केंद्रीय संरक्षण मंत्रालयात. आता 3 वाजता पत्रकार परिषद देखील आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे. यापूर्वी राजनाथ सिंग जे आहे ते होऊ शकता संसदेच्या सभागृहामध्ये या संदर्भातली माहिती देतील. या घडीला राजनाथ सिंग हे सध्या संपूर्ण परिस्थितीवरती आढावा घेत आहे, लक्ष ठेवून आहे आणि त्यांची जे अधिकारी आहेत केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे त्यांच्यासोबत बैठक सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि सोबतच प्रशांत, मी येतो पुन्हा एकदा आपल्याकडे या संदर्भातली अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी. आमच्या प्रतिनिधींनी सुभाष भामरे यांच्याशी या संदर्भात बातचीत केलेली होती. त्यांचं नेमकं या सगळ्या संदर्भात काय म्हणणे पाहूया. होत आहेत माजी संरक्षण राज्यमंत्री भामरे सर. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. काय घटना झाली सर, कशा पद्धतीने माहिती पुढे आली? आज तामिळनाडू मधले कुन्नूर जवळ हा अपघात झाला. MiG-17 हेलिकॉप्टरने CDS आणि त्यांचा स्टाफ जात होता. त्यांच्या पत्नी पण बरोबर होत्या. ते सगळेजण 10 जण होते आणि 4 जण क्रू मेंबर होते. असं 14 जणांना घेऊन जात होतं. पण का क्रॅश झालं
हे आज निश्चित सांगता येणार नाही. रक्षामंत्र्यांनी याची इन्क्वायरी लावलेली. रक्षा मंत्रालयाने याची इन्क्वायरी लावलेली आहे. हवाई दलाच्या मार्फत इन्क्वायरी होईल. पण महत्त्वाचं म्हणजे जेव्हा हे चॉपर उडतं त्याच्यापूर्वी सगळी माहिती घेतली जात असेल ना. तुम्ही सुद्धा या विमानातून प्रवास केलेला आहे, या हेलिकॉप्टरने प्रवास केलेला आहे. अनेकदा केलेलं आहे आणि VIP ट्रॅव्हलच्या आधी, टेकऑफच्या आधी जवळजवळ सगळी माहिती घेतली जाते. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा दुपारच्या बातम्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज आतापर्यंत आपल्या हाती येते त्यानुसार तामिळनाडूमध्ये जो हेलिकॉप्टरचा अपघात झालाय त्यामध्ये 11 मृतदेह आतापर्यंत हाती आलेले आहेत. लष्कराच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झालेला होता. CDS बिपिन रावत यांच्यावर उपचार सध्या सुरू असल्याचं समजतंय. 3 जण 85% अधिक भाजल्याची देखील माहिती मिळतेय. ही आत्ताची अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. आतापर्यंत 11 मृतदेह हाती आलेले आहेत. लष्कराच्या हेलिकॉप्टरचा हा भीषण अपघात तामिळनाडूमध्ये झालेला होता. या भीषण अपघातात आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती समोर येते. बिपिन रावत यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचं देखील समजतंय. पुढची बातमी बघूया. इंडिया मोबाईल काँग्रेस या कार्यक्रमाला व्हर्च्युअली सुरुवात झालेली आहे. या कार्यक्रमामध्ये रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी कार्यक्रमामध्ये मुख्य भाषण केलं. यावेळेला त्यांनी 2G ते 4G आणि 5G पर्यंतच्या तंत्रज्ञानाच्या विकासावर विशेष भर दिला. मोबाईल युजर ग्रोथसाठी अफोर्डेबिलिटी अर्थात स्वस्त आणि सर्वसामान्यांना परवडणारी सेवा ही सर्वात महत्त्वाचं काम पार पाडत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. देशामध्ये आता फायबर कनेक्टिव्हिटीला एका मिशनसारखं पाहावं लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. याच विषयाला केंद्रित करत त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग क्लीन एनर्जीसाठी होणार असल्याच्या मुद्द्याला सुद्धा अधोरेखित केलेला आहे. त्यामुळे आता शिक्षण, फायनान्स, रिटेल क्षेत्रातही इनोव्हेशन दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं. एकूणच आता आपलं लक्ष इनोव्हेशनवर असलं पाहिजे असंही ते या कार्यक्रमामध्ये म्हणालेले आहेत. कोरोना काळात सुद्धा रिलायन्सनं तंत्रज्ञानाच्या जोरावर उत्तम कार्य पार पाडल्याबद्दल सुद्धा त्यांनी गौरवोद्गार काढलेले आहेत. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेची संयुक्त मोहीम संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ लसीकरणाविषयी जनजागृती करण्याचं काम करतेय. देशानं 125 कोटी नागरिकांचं लसीकरण करून मोठा पल्ला गाठलाय. त्यामुळे 12 डिसेंबरला देशासह जग पहिल्यांदाच लसीकरणावर आधारित टेलिथॉन पाहणार आहे. पाहुयात सेलिब्रिटींनी आमची मोहीम आणि या टेलिथॉन विषयी व्यक्त केलेली मतं. Hi, this is Manisha Lamba, and I would like to congratulate Network 18 and the Federal Bank for its CSR activity Sanjeevani, a shot of life. Vaccination, as we know today, has not been more important than it has been in today's world of COVID, and especially for a country like ours. So this initiative is something that is extremely important because our beautiful country and all our citizens need to be kept safe. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करायला विसरू नका. घराबाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा आणि सोबतच सोशल डिस्टन्सिंग पाळा. बघत रहा न्यूज 18 लोकमत.